नमस्कार, नीलम फॅशन वर्ल्ड या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 34 साईजची बाही कटिंग कशी करायची हे दाखवणार आहे। तर 34 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जर पाहायचं असेल तर नीलम फॅशन क्रिएशन या चॅनेलवरती मी व्हिडिओ शेअर केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। एकदम परफेक्ट असं मी तिथे 34 साईज कटोरी ब्लाउजचं डायग्राम जे आहे ते समजावून सांगितलेलं आहे। इथे आता आपण बाहीचं कटिंग करणार आहे। बाही कटिंग करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला मापे लागतात। तर काय लागतं सर्वात पहिल्यांदा बाहीची उंची, तर ती किती घेणार आहे मी 5 इंच। दुसरा दंडघेर इथे येणार आहे 6 इंच, पावणे 6। आणि आपला मुंडा घेर जो आहे तो भरलेला होता 7.5 इंच। यानुसार आपण बाहीचं कटिंग करणार आहे। बाहीची उंची 5 इंच आहे। जिकडे बंद बाजू असते तिकडे आपण बाहीची उंची टाकतो। 5 इंच बाही आहे, यामध्ये मी 1 इंच प्लस केलं। अजून एकदा पहा, असं 6 इंचावरती मार्किंग करून घेते। खूप सोपी आणि एकदम परफेक्ट अशी ही बाहीची आपली पद्धत आहे। एकदा नक्की ट्राय करून पहा। तर इथे पहा 3.5 इंच कॅपहाईट उंची झाल्यानंतर आपण घेतो कॅपहाईट। तर मी 5 इंच बाहीसाठी 3.5 इंच कॅपहाईट घेणार आहे। म्हणजे इथे अंतर किती राहतंय पहा, 2.5 इंच। तर हे परफेक्ट अंतर आहे। जर कॅपहाईट तुम्ही कमी घेतली ना तर इथलं अंतर जे आहे ते जास्त राहतं। त्यामुळे काय होतं, बाही उंचीपेक्षा इथला जो भाग आहे काकेतला तो पुढे सरकल्यासारखा होतो। मग ते चांगलंही दिसत नाही, किंवा काय होतं मग तो एक्स्ट्रा झालेला कपडा वरती जाऊन गोळा होतो। तर यासाठी कॅपहाईट सुद्धा परफेक्ट घेणं गरजेचं आहे। हा, इथे कॅपहाईट घेतलेली मी 3.5 इंच। बाहीची उंची आहे 5 + 1 6 इंच। इथून मी कॅपहाईट घेतली 3.5 इंच। आता आपल्याला मुंडा घेर टाकायचा आहे। मुंडा घेर आपल्याला घ्यायचाच आहे आणि यावरूनच बाहीचं कटिंग करायचं आहे, म्हणजे जे आपले फिटिंगचे जे पॉईंट असतात ना ते बरोबर मॅच होतात। 7.5 इंच मुंडा घेर आलेला आहे। तर इथून ही जी आपली बाहीची उंची आहे, इथून मी 7.5 इंच या लाईनवरती 7.5 इंच कुठे येतं हे पाहायचं। आणि जिथे आपला हा 7.5 इंचाचा पॉईंट बरोबर येतोय तिथे एक मार्किंग करून घ्यायचं 7.5 इंच। आणि मी पहा एक तिरकी लाईन ओढून घेणार आहे। तिरकी लाईन मी ओढून घेते। आता ही आपली लहान साईजची बाही आहे। आता इथे पहा, हा पॉईंट 1/2 इंच मी वरती घेतला, हा दुसरा पॉईंट सुद्धा 1/2 इंच मी वरती घेतला, आणि हा तिसरा पॉईंट 1/2 इंच असा मी खाली घेतलेला आहे। तर हे 3 पॉईंट फक्त तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत। आता हा 1 इंच जो आहे इथून मी पहा ह्या पहिल्या पॉईंट वरती हा आकार आणला, इथून सेंटर, आणि पहा या पद्धतीने हा आकार देऊन घेतला। म्हणजे इथला गॅप जो आहे तो जवळ येऊ नये यासाठी मी हे सांगितलं, नाही तर समसमान भाग केले तरी सुद्धा चालतात। आता इथे थोडासा मी हा वरती पॉईंट घेतला आणि इथून हा आकार असा दिला। खूप सोपी पद्धत आहे बाही कटिंगची, काहीही अवघड नाही। तर एकदम परफेक्ट असे आकार येतात पहा। दंडघेर घेणार आहे मी 5.25 इंच, आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन। अजून इथे आपण मार्जिन घेतलेलं नाही। दंडघेर आपला 5.25 इंच, याच्या पुढे इथे हे 1.5 इंच मार्जिन। पहा इथे मार्जिन घेतल्यानंतर अजून एक आपल्याला हे महत्त्वाचा पॉईंट इथे घ्यायचा आहे। 1/2 इंच इथं डाऊन करायचं आहे आणि हा आकार असा जोडायचा आहे। कारण आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस मी मुंडा जेव्हा ड्रॉ करते त्यावेळेस सांगितलेलं आहे की आपण मुंडा 1/2 इंच डाऊन करतो, घोळ येऊ नये म्हणून। तर त्यासाठी इथे सुद्धा बाहीमध्ये जर तुम्ही हा डाऊन केला तर तुमच्या बाहीमध्ये सुद्धा घोळ येणार नाही। प्लस आपला जो ब्लाऊजचा मुंडा आहे, जो घेर आहे ब्लाऊजचा आणि हा बाहीचा, शिवताना हे बरोबर मॅच होतात। म्हणजे बाहीच्या मुंड्याचा आकार वेगळा आणि ब्लाऊजच्या मुंड्याचा आकार वेगळा असं होत नाही। एकदम परफेक्ट असे हे मॅच होत जातात आणि जोडताना एकदम इझी जातं।
तर इथे मी अगदी सविस्तर असं तुम्हाला इथे बाहीचं कटिंग दाखवले. आता इथे आपली बाहीची घडी किती भरते हे पाहूया. तर बरोबर 8.5 इंच इथं बाहीची घडी आपली भरलेली आहे. 7.5 इंच मुंडाघेरानुसार आपला इथं बाहीची जी घडी आहे म्हणजे बाहीची जी रुंदी आहे ती भरलेली आहे 8.5 इंच. जर इथं मुंडाघेर जो आहे ब्लाऊजचा 7 इंच असता तर बाहीची घडी 8 इंच भरली असती. 7.5 आहे म्हणून 8.5 इंच भरलेली आहे. म्हणजे काय इथं तुम्हाला सांगायचं एकच म्हणजे की जर मुंडाघेर कमी असेल तर बाहीची घडी सुद्धा कमी भरेल आणि मुंडाघेर जास्त असेल तर बाहीची घडी सुद्धा जास्त भरणार आहे. एकच बाहीची घडी राहणार नाही, मुंडाघेरानुसार ती चेंज होणार आहे. म्हणजे मुंड्याची उंची कशी चेंज होत राहते मुंडाघेरानुसार, तसंच बाहीची घडी सुद्धा चेंज होत राहते मुंडाघेरानुसार. हे लक्षात घ्यायचं आहे आणि यावरूनच आपल्याला बाहीचं कटिंग सुद्धा करायचं आहे. तर इथे मी काही महत्त्वाच्या ज्या टिप्स सांगितल्या त्या तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.